वंचित बहुजन आघाडी मंडल विजय दिवस साजरा करणार आहे। आरक्षण बचाव यात्रेच्या 7 ऑगस्टच्या समारोप सभेमध्ये हा विजय सोहळा होणार आहे। राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्याचा वंचितचा निर्णय आहे। मवियाचे शरद पवार त्याचबरोबर बाळासाहेब थोरात, अमोल कोल्हे यांना निमंत्रण देणार आहेत। निमंत्रितांच्या यादीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं नाव दिसत नाहीये। महायुतीच्या छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांचाही यामध्ये नाव आहे। प्रकाश आंबेडकरांनी सर्व नेत्यांना वैयक्तिकरित्या ईमेलवरती निमंत्रण पाठवलेलं आहे। 5 पेक्षा जास्त ओबीसी संघटनांना वंचितचं निमंत्रण आलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, वंचितकडनं निमंत्रणांचा ईमेल गेलेला आहे। महायुती आणि महाविकास आघाडी मधल्या नेत्यांना सुद्धा त्यांनी निमंत्रण दिलंय, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला वगळलंय अशी चर्चा। नक्कीच गुरुप्रसाद, प्रकाश आंबेडकरांनी आहे ते वंचित बहुजन आघाडीचा मंडल विजय दिवस साजरा करण्यासाठी हे जे आमंत्रित आहे ते या पक्षाने केलेलं आहे। आणि याच आरक्षण बचाव यात्रेच्या 7 ऑगस्टला समारोप होतोय, त्या दिवशी हा जो विजय सोहळा आहे तो साजरा करण्यात येणार आहे। मात्र याच्यामध्ये जर आपण राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे, परंतु उद्धव ठाकरे यांना कुठेतरी आमंत्रित करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे उद्धव ठाकरेंवरची नाराजी आहे ती स्पष्ट याच्यावरून दिसून येते। परंतु याच ठिकाणी मवियाचे शरद पवार असतील, बाळासाहेब थोरात, अमोल कोल्हे यांना निमंत्रित केलंय, तर महायुतीच्या लोकांना देखील छगन भुजबळ असतील, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांना देखील आमंत्रित केलेलं आहे। परंतु या ठिकाणी उद्धव ठाकरेंना हे आमंत्रित आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये 500 पेक्षा जास्त ओबीसी संघटनांनाही वंचितचं जे आमंत्रण आहे ते गेलेलं आहे। त्यामुळे ही नाराजी आहे उद्धव ठाकरेंवरची ती दिसून येते। नक्की स्पष्ट शब्दात नाराजी जरी व्यक्त केली नसेल तरी प्रकाश आंबेडकरांनी निमंत्रण न पाठवून ही नाराजी आहे। बरोबर, प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीमधनं उद्धव ठाकरे यांच्या विषयीची नाराजी व्यक्त होते। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।